Exercise set 4.3 Problem 1. Find the following squares using one of the above identities. आपल्याला इथे 3 आयडेंटिटीज गिवन आहे. a प्लस b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a मायनस b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. थर्ड दिली आहे a प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस ट्वाइस bc प्लस ट्वाइस ac. या आयडेंटिटीपैकी वन आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचे आहे आणि कशाचा 117चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. डिटरमाइन विच ऑफ दीज आयडेंटिटी विल टेक दिस कॅल्क्युलेशन इझियर. तर कोणत्या आयडेंटिटीनी कॅल्क्युलेशन इझियर होईल. तर आता आपल्याला कशाचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे 117चा स्क्वेअर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्या टर्म बनवावं लागेल. 2 टर्म बनवलं तर आपल्याला a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल आणि 3 टर्म्स बनवल्या तर a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल, आयडेंटिटी वापरता येईल. तर आपल्याला काय दिलेला आहे 117चा स्क्वेअर. तर आपण याला 3 टर्ममध्ये लिहून घेऊ. म्हणजे राउंडेड नंबर काय होईल 100 प्लस 10 प्लस 7 त्याची ॲडिशन होईल 107. तर याला आपल्याला 3 टर्ममध्ये लिहिता येईल. कसं लिहिता येईल 100 प्लस 10 प्लस 7चा होल स्क्वेअर. आणि मग आपल्याला इथे कोणती आयडेंटिटी वापरता येईल a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. म्हणजे a प्लस बी प्लस सी याचा होल स्क्वेअर. याची आयडेंटिटी काय आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. तर आपल्याला या आयडेंटिटीचा यूज करून 117चा स्क्वेअर फाइंड करता येईल. तर आता आपण 117ला 3 टर्ममध्ये लिहिलं म्हणजे 100 प्लस 10 प्लस 7चा होल स्क्वेअर. तर 100ला आपण a म्हणू, 10ला b म्हणू आणि 7ला c म्हणू. आणि आपल्याला ही आयडेंटिटी यूज करून याचं स्क्वेअर फाइंड करता येईल. तर आपण एला फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, सीला थर्ड टर्म म्हटलं तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. तर आयडेंटिटी प्रमाणे काय होईल याला कसं सॉल्व होईल तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म म्हणजे 100 इंटू 10 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म म्हणजे 10 इंटू 7 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 100 इंटू 7. आता आपल्याला याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. तर 100चा स्क्वेअर काय होऊन जाईल 100 इंटू 100 म्हणजे 1000 होऊन जाईल 10,000 होऊन जाईल. 100 इंटू 100 100चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती होऊन जाईल 100 होऊन जाईल. आणि 7चा स्क्वेअर 49 प्लस 2 इंटू 100 इंटू 10 2 1 जार 2 2 1 जार
2 आणि याच्यावर किती झिरो ॲड करावं लागेल 1 2 3 म्हणजे 2000 होऊन जाईल प्लस 2 × 7 14 × 10 140 प्लस 2 × 7 14 × 100 1400 याचं मल्टी 1400. आता आपल्याला या सगळ्यांची काय करावं लागेल ॲडिशन. म्हणजे पहिले आहे 10,000 प्लस 100 प्लस 49 प्लस 2000 प्लस 140 प्लस 1400 या सगळ्याची आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन. तर इथे काय होईल 9 4 + 4 8 1 2 2 आणि 4 6 2 आणि 1 3 आणि 1 म्हणजे 13,689. याचा आन्सर काय येईल 13,600 13,689 स्क्वेअर कशाचा 117चा स्क्वेअर किती येईल 13,689. प्रॉब्लेम 2 फाइंड 78 स्क्वेअर यूजिंग द गिवन आयडेंटिटी. तर आपल्याला आयडेंटिटीचा यूज करून 78चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. तर 78चा जवळपासचा जो राऊंडेड नंबर आहे तो किती आहे 80 आहे. तर 78ला आपण काय लिहू शकतो 80 - 2 म्हणजे 80 - 2चा होल स्क्वेअर. तर आता इथे आपण कोणती आयडेंटिटी वापरू शकतो a - bचा होल स्क्वेअर. तर a - bच्या होल स्क्वेअरची आयडेंटिटी काय a - bचा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं बीला सेकंड टर्म म्हटलं तर काय होईल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे 80 आपली फर्स्ट टर्म होईल आणि 2 ही सेकंड टर्म होईल. तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. तर याची आयडेंटिटी काय होईल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 80 × 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. तर याला सॉल्व केलं तर 80चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर किती होऊन जाईल 64 आणि 1 0 आहे तर इथे किती करावं लागेल 20 स्क्वेअर आहे. तर म्हणजे 80चा स्क्वेअर काय होईल 6400 मायनस इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे 280 आणि 2. तर 2 × 2 4 4 8 32 आणि इथे हा 0 आपल्याला ॲड करावा लागेल प्लस 2चा स्क्वेअर 4. आणि आता 6400मधनं 320 आपल्याला मायनस करावं लागेल आणि 4 ॲड करावं लागेल म्हणजे काय होईल 6400 मायनस 320 इथे येईल 0 10 - 2 8 कॅरी 1 4 - 4 0 आणि 6 आणि याच्यात किती ॲड करायचं आहे 4 ॲड करायचं आहे. मग 4 ॲड केलं तर काय होईल 4806 म्हणजे याचा आन्सर किती आलं 6084. किती येत आहे
6084. प्रॉब्लेम 3. 198चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. तर कोणती आयडेंटिटी यूज करता येईल आपल्याला? तर 198च्या जवळपासचा राऊंडेड नंबर कोणता आहे? 200 आहे. तर याला आपण 200 मायनस 2 लिहू शकतो. म्हणजे 200 मायनस 2 198. तर याला कसं लिहू शकतो? 200 मायनस 2 चा होल स्क्वेअर. आता इथे कोणती आयडेंटिटी वापरता येईल आपल्याला? ए मायनस बीच्या होल स्क्वेअरची. तर ती काय आहे? ए मायनस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता एला आपण जर फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. इथे 200 ही फर्स्ट टर्म होईल, 2 ही सेकंड टर्म होईल आणि फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर काय होईल? आयडेंटिटीप्रमाणे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म 200 इंटू 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. तर याला सॉल्व करावं लागेल. तर 200चा स्क्वेअर म्हणजे 200 इंटू 200. तर 2चा स्क्वेअर काय होईल? 4 आणि 2 0 आहे तर याचे किती होईल? 40. म्हणजे 200चा स्क्वेअर काय होईल? 40,000 मायनस आता 200 आणि 2चं मल्टिप्लिकेशन. तर 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8 आणि याच्यावर 20 ॲड करावं लागेल. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन 800 प्लस 2 इंटू 2चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 4. आणि आता याचा ॲन्सर काढायचा आहे. तर 40,000मधनं 800 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि 4 ॲड करावं लागेल. म्हणजे 40,000 मायनस 800 काय होईल? 0 0 10 मायनस 8 किती होईल? 2 कॅरी 1 10 मायनस 1 9 कॅरी 1 आणि 4 मायनस 1 3. आणि यामध्ये आता आपल्याला किती ॲड करावं लागेल? प्लस 4. म्हणजे काय होईल? 40,293 म्हणजे 39,204. तर याचा ॲन्सर किती येईल? 39,204. म्हणजे 198चा स्क्वेअर किती होईल? 39,204. प्रॉब्लेम 4. 214 स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे युझिंग द आयडेंटिटी गिवन आयडेंटिटी. तर आता इथे राऊंडेड नंबर किती आहे? 214च्या जवळपासचा 200. तर आपल्याला याच्यात 3 टर्म बनवता येईल. म्हणजे 200 प्लस 10 प्लस 4. म्हणजे 214ला आपल्याला कसं लिहिता येईल? 200 प्लस 10 प्लस 4 याचा स्क्वेअर होल स्क्वेअर. तर इथे आपल्याला कोणती आयडेंटिटी वापरता येईल? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. तर ही आयडेंटिटी काय आहे? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. तर आपल्याला
एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं आणि सीला थर्ड टर्म म्हटलं. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. तर आता 200ला आपण फर्स्ट टर्म म्हणू, 10ला सेकंड टर्म, 4ला थर्ड टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म याचा होल स्क्वेअर. त्याची आयडेंटिटी काय आहे? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 200चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर 4चा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म 200 इंटू 10 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म म्हणजे 10 इंटू 4 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 200 इंटू 4. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. 200चा स्क्वेअर, तर 2चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 4 आणि इथे 2 0 आहे, याचे किती होईल? 4 0 1 2 3 4 म्हणजे किती होईल? 40,000 प्लस 10चा स्क्वेअर 100 प्लस 4चा स्क्वेअर 16 प्लस 2 इंटू 200 इंटू 10 तर 2 इंटू 2 4 आणि याच्यावर किती 0 ॲड करावं लागेल? 1 2 3 म्हणजे 200 आणि 10चं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल? 4000 प्लस 2 इंटू 10 इंटू 4 तर 2 इंटू 4 8 इंटू 10 80 प्लस 2 इंटू 200 इंटू 4 तर 2 इंटू 2 4 इंटू 4 16 आणि हे 2 0 ॲड करावं लागेल 1600 आणि आता आपल्याला या सगळ्यांची काय करावं लागेल? ॲडिशन. तर कशा कशाची करावं लागेल? 40,000 प्लस 100 प्लस 16 प्लस 4,000 प्लस 80 आणि प्लस 1,600 या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल? 40,000 100 16 4,000 80 आणि 1,600 याची काय करावं लागेल? ॲडिशन. तर काय होईल इथे? 6 1 आणि 8 9 त्याच्यानंतर 1 आणि 6 7 त्याच्यानंतर 4 आणि 1 5 आणि 4 म्हणजे 45,796. तर याचं ॲन्सर किती येईल? 45,796. प्रॉब्लेम 5 1104 स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं आहे यूजिंग द गिवन आयडेंटिटी. तर आता 1104 याचा जवळपासचा राऊंडेड नंबर काय आहे? 1000. तर आपल्याला याच्या 3 टर्म बनवता येतात म्हणजे 1000 100 आणि 4 म्हणजे 1000 प्लस 100 प्लस 4 म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो? 1000 प्लस 100 प्लस 4 चा होल स्क्वेअर. आणि आता इथे कोणती आयडेंटिटी यूज करावं लागेल? ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर. तर ती काय आहे? ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सी. आपल्याला या आयडेंटिटीचा यूज करावा लागेल. तर आपण एला फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म आणि सीला थर्ड टर्म. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. आता 1000ला आपण फर्स्ट टर्म म्हणू, 100ला सेकंड टर्म आणि 4ला थर्ड टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर. याची आयडेंटिटी काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म. 1000 इंटू 100 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म म्हणजे 100 इंटू 4 प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 1000 इंटू 4. आता याला आपल्याला काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. तर 1000चा स्क्वेअर, तर 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 3 झिरो आहे तर स्क्वेअर करायचा आहे, तर याचे किती झिरो ॲड करावं लागेल? 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे हे होईल 10 लाख. प्लस 100चा स्क्वेअर, तर 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 2 झिरो आहे तर स्क्वेअर करायचा आहे, तर याचे किती होईल? 4 झिरो होईल. 1 2 3 4 म्हणजे 10,000 प्लस 4चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 16 प्लस 2 इंटू 1000 इंटू 100 म्हणजे 2वर किती झिरो द्यावं लागेल? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे 2 लाख होऊन जाईल. आणि प्लस 2 इंटू 100 इंटू 4, तर 2 इंटू 4 8 इंटू 100 म्हणजे हे होऊन जाईल 800 प्लस 2 इंटू 1000 इंटू 4, तर 2 इंटू 4 किती होऊन जाईल? 8 आणि इथे किती झिरो? 1 2 3 म्हणजे 8000. आता आपल्याला या सगळ्यांची काय करावं लागेल? ॲडिशन. तर पहिले काय आहे? याची ॲडिशन करावं लागेल आणि इथे मग आपण ॲन्सर लिहून घेऊ. म्हणजे 10 लाख मग आहे 10,000 मग आहे 16 मग आहे 2 लाख मग आहे 800 आणि 8000. याची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन. तर इथे येईल 6, इथे येईल 1, इथे येईल 8, इथे येईल 8, इथे येईल 1, इथे येईल 2 आणि इथे येईल 1 म्हणजे 12,18,816. तर याचा आन्सर किती येईल? 12,18,816 हे झालं याचं आन्सर.